तर आज आपली मोटर झाली होती म्हणून ती दुरुस्त करण्यासाठी आपल्या यवतमाळात न्यायला लागली. पण तिथं गेल्याच्यानंतर आपल्या मोटरीसोबत असं काय झालं काय तुम्ही तिथं विचारही पण नसेल केला. पण थांबा, तुम्ही काही असे म्हणून पाहू नका, मी सगळं तुम्हाला पहिले पण सांगतो. पण तुम्ही जर आपल्या डील फॉलो नसेल केलं तर करून घ्या. तर राम पोट्यो सकाळी आपली 50-60 किलोची मोटर घेतली, टाकली गाडीवर आणि निघलो आपल्या यवतमाळ जाण्यासाठी. रस्त्याने चाललो तर मेनला दिसलं, तेले क्रॉस केलं. आता आलो आपल्या माध्यमामध्ये पलटलो डाव्या साईडने, आलो बोरगाव डॅम्पवर. बोरगाव डॅममधून सरळ चाललो आपल्या यवतमाळामध्ये. आणि इथं काहीच टाइमपास न करता येऊन पोचलो दत्त चौकामध्ये. तिथून जर असं पुढे आलो चालला आलो आपल्या कीर्ती मोटर्सवर. मग काय इथं आले बरोबर दुकान पण उघडलं होतं. म्हणलं बरोबर तुमच्या टायमावर चालू, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मग काय लागले बघ ते आपल्या मोटरीच्या कामी. आणि इकडे पाहता आपल्या मोटरीचे सगळे पार्ट अलग करून ठेवले होते. मग ते दिले एका ठिकाणी ठेवून. मग काय त्याला म्हणलं आता येतो, म्हणलं आम्ही जरा नाश्ता मारून तोपर्यंत तुमचं काम चालू द्या म्हणलं. मग इकडे नाश्ता मारून आल्याच्या नंतर आपली मोटर दिसली एका टेबलावर ठेवून. मग काय त्या मोटरीकडे जर असं पाहतो का नाही तर ते मोटरीचे वायरा पण तोडून दिसले होते. मग जमलं म्हणलं आपले झालीच म्हणलं आता मोटर. मग अर्ध्या एका घंट्यामध्ये आपल्या मोटरीचे अलग केलेले पार्ट जोडून घेतले होते. त्यानंतर या मोटरीमध्ये जरासं पाणी टाकलं म्हणजे कसं मोटर चेक करून घेतलं चांगलं राहते. मग मोटर चेक झालं त्यानंतर निघलो आम्ही मोटर घेऊन घराकडे जाण्यासाठी. पण घरी न जाता सर्व वावरामध्ये आलो, म्हणजे कसं नाही तरी मोटर घरी पण नेली असते, तिला वावर जाण्यास लागत होती. मग काही तर काहीच टाइमपास न करता पहिले तर आपल्या मोटरीला पाईप घेतला जोडून. त्याच्यानंतर आपल्या घरच्या 4-5 मेंबरले बोलावलं आणि ते घेतली मोटर नदीमध्ये टाकून. त्याच्यानंतर एक टेम्पो घेतला, ते घेतलं खाली काढून, त्याच्यावर घेतला पाईप टाकून आणि ते घेतला चांगला अडसून. मग काही इकडे जरासं आपल्या बाबूच्या झाडाकडे टांगून पाहतो का नाही चिमण्याची नवीनच कारागिरी दिसली. म्हणलं यायले माझ्यासाठी पण एक घर बनवून ठेवता, म्हणजे कसं 2-4 वर्षांनी मी पण इथं आली जाईन तुमच्यासोबत. मग काही त्याच्यानंतर आपली बक्षुदी झाली असं निघलो घराकडे जाण्यासाठी. अन्न घरी आलो, कपडे चेंज केलेस का नाही तर आपल्या घराकडे मोयऱ्यान तडे आला. म्हणजे आपल्याला आता हॉटेल जाणं पडते. म्हणलं काय तर ते म्हणे नाश्ता करायला. आता तुम्हाला माहिती आहे आपण नाश्ता कधी सोडत नाही म्हणून. मग काय बसलो बा त्याच्या गाडीवर सर चालला आलो कोट्यामध्ये आपल्या शिवशक्ती कॉलेजच्या बाहेर. पहिले तर आम्ही तिघांनी 2-2 आलू बोंडे बोलावले आणि ते 2-2 आलू बोंडे कधी 5-5 आलू बोंड्यात रूपांतर होईल तर काही माहितच नाही पडलं. आणि दर्शात म्हणे आता काही घरी देवाचं कामच नाही म्हणे, यानं चांगली कप्पी भूक गेली म्हणे. म्हणलं चांगलं आहे. त्याच्यानंतर आम्ही बंद खाणं-पिणं झाल्यानंतर आम्ही 15 आलू बोंड्याचं पेमेंट केलं आणि निघलो घराकडे साठी. चला तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच, भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये.